हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण घेऊन आलो आहे नवीन आणि एकदम अशी मस्त आणि वेगळी अशी रेसिपी. बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती असेल किंवा काही जणांना माहितीही नसेल, तर यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. बऱ्याचदा असं होतं की भाजीला काय करू या विचारातच आपण खूप वेळ घालवतो. तर मी बघा कुरडई भिजत ठेवलेली आहे. तोपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदा परतून घेणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा कांदा लाल होत आहे तोपर्यंत ही कुरडई पूर्णपणे अशी भिजलेली आहे. आता ही भिजलेली कुरडई आहे ती अशी तोडून घ्यायची आहे. हातानेच त्याचे छान असे तुकडे होतात. आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे बघा. आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मसाल्यामध्ये बेसिक मसालेच आपण घेणार आहे. त्यामध्ये आहे हळद, मीठ, धने पावडर आणि मिरची पावडर. घरचा मसाला आहे थोडासा. आता आम्ही जास्त तिखट खात नाही कारण मुलांसाठी पण टिफिन असतो, म्हणून तिखटचं प्रमाण थोडंसं असं कमीच असतं. तर आता जे आहे ही भिजत घातलेली कुरडई यामध्ये आपण टाकून मिक्स करून घेणार आहोत. तसं ही कुरडई पटकन अशी शिजून जाते, पण तरीही थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा मारून 2 ते 5 मिनटं अशी झाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही ही रेसिपी नक्की शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.